माझ्या हातात ही एनओसी आहे, ती मुथूट फायनान्सची एनओसी आहे। ही मिळवण्यासाठी मला 3 महिने लागले। का? कारण मुथूट फायनान्सचं ऑफिस मुंबईमध्ये कुठेच अवेलेबल नाहीये। माझ्या मते मुंबईमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये नसेल, कारण मी जेवढे सर्च केले तिकडे कुठेच अवेलेबल नव्हते। त्यानंतर आम्ही एक टोल फ्री नंबरवरती कॉल केला की आम्हाला आमची मुथूट फायनान्सची एनओसी पाहिजे। ओडिशा, बँगलोर ह्या साईडला ते कॉल गेले आणि तिकडे स्पष्ट आम्हाला सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये काम बंद केलं आहे। पण त्यांनी कशी मिळवायची ही प्रक्रिया सांगितली नाही। हे ते सांगू शकले असते की कशी मिळवायची, कारण आम्ही मुथूट फायनान्सचे कस्टमर आहोत, आम्ही त्यांना व्याजासकट त्यांचे पैसे दिले आहेत। त्यानंतर ही कशी मिळवली मी, तुमच्या आजूबाजूला मुथूट फायनान्सचं गोल्ड लोनचं छोटी मोठी ब्रांच असेल तिकडे तुम्हाला जायचंय। तिकडे गेल्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुम्ही ज्यावेळेस ती 2 व्हीलर व्हेकल घेतली आहे त्यावेळेचा नंबर द्यायचा आहे, आणि नंबरही बंद असेल किंवा तुमचा हरवला असेल तर तुम्ही आरसी बुक द्यायचं आणि ते आधार कार्ड, पॅन कार्ड द्यायचं। ते स्कॅन करून घेतात आणि बाय पोस्ट तुम्हाला ते घरी एनओसी पोहोचवतात। पण माझं मुथूट फायनान्सला एकच म्हणणं आहे, ही प्रोसेस कुठच्याही कस्टमरला माहीत नाहीये। ही तुमचा जेवढा पण स्टाफ आहे, मँगलोर, दिल्ली, कुठेही बसला आहे, त्यांना ह्या गोष्टी सांगायला सांगा की कस्टमर मुंबईवरून कॉल करून दे या दिल्ली, गोवा, मद्रासवरून कॉल करून दे, तुम्ही मुथूट फायनान्सचे कर्मचारी आहात, आम्ही मुथूट फायनान्सचे कस्टमर आहोत, आम्ही तुम्हाला व्याजासकट पैसे दिले आहेत। प्रोसेस कशी आहे ही समजवा। आता तुम्हाला ही प्रोसेस समजली आहे। तुम्ही 2019, 2018, 2016 ला मुथूट फायनान्स तुमच्या मित्रांनी, आजूबाजूवाल्यांनी कुणी 2 व्हीलर व्हेकल घेतली असेल आणि तो असाच परेशान झाला असेल एनओसी साठी, तर ही रील आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।